अवघ्या 10 मिनिटात तयार होईल असा मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक पोह्याचा स्पंज डोसा कसा बनवायचा तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत. पोहे किंवा उपमा खायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. हे डोसे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे तयार होतात. नेहमीप्रमाणे अचूक प्रमाणासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तर स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एका बाउलमध्ये मी 1 कप पोहे घेतलेले आहेत. त्याच कपनी मेजर करून 1 कप रवा घेतलेला आहे. तर रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पाऊण कप दही. तर दहीऐवजी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता. तर ताक घेणार असेल तर 1 कप ताक घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण देऊन आपण साधारण 10 मिनिटासाठी हे भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मी सगळं 1 कप पाणी घेतलेलं सगळं वापरलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यावरती झाकण देऊन आपण हे बाजूला ठेवून घेऊया. तर तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी काय काय लागणार आहे, तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, बारीक तुकडे करून घेतले. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या आणि थोडं आलं घेतलेलं आहे. तर ते मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता त्यावरती तडका करून घेतलेला आहे तर तो टाकून घ्यायचा. यामध्ये मी मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या हे छान तेलावरती गरम करून घेतलं आणि याचा तडका करून आपण या चटणीवरती टाकून घेतलेलं आहे. तर चटणी आपली तयार झालेली आहे आणि पोहे आणि रवा हे सुद्धा छान भिजलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये सगळं एकत्र आपल्याला वाटता येईल. तर हे सगळं मिश्रण मी काढून घेतलं. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे झालेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आता घट्ट आहे. आपल्याला यामध्ये पाणी घालून थोडं सरसरीत असं करून घ्यायचं आहे. तर जसं आपण इडली किंवा डोशांसाठी बॅटर तयार करतो अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आणि सरसरीत असं हे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे झालेलं आहे. तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे डोसे छान मऊ आणि जाळीदार होण्यासाठी आपण इथे इनोचा वापर करत आहोत. तर 1 पॅकेट मी इनोचं इथे वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. आता यावरती थोडंसं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकाच डायरेक्शनमध्ये हे पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे. तर एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ 1 मिनटं असं फेटून घ्यायचं. तर बघू शकता छान असं हलकं पीठ झालेलं आहे. आणि आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तर मध्यम गॅसवरती तवा छान गरम करून घ्यायचं. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता यावरती 2 ते 1.5 पळी इतकं बॅटर घेऊन व्यवस्थित असं पसरवायचं. खूप जास्तसुद्धा पसरवायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं हे हलकं पसरवून घ्यायचं आणि बघू शकता छान अशी जाळी पडते. अगदी 2 ते 3 मिनिटातच हा डोसा तयार होतो. तर वरून पूर्ण ड्राय झालं की मग आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूने शेकवायची गरज लागत नाही, फक्त वरून पूर्ण ड्राय होईपर्यंत छान जाळी सुटेपर्यंत आपल्याला हे शेकवून घ्यायचे आहेत. तर सारख्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा डोसा एक करून दाखवते. हवं तर तुम्ही यावरती झाकण देऊन शेकून घेऊ शकता. त्यामुळे अगदी पटापट हे डोसे तयार होतात.
आणि आता हा सुद्धा डोसा आपला तयार झालेला आहे. तर मी उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा सगळे डोसे असेच बनवून घेते. अगदी झटपट तयार होतात आणि कमीत कमी साहित्यामध्ये. ते तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडते. तर मस्त छान मऊ आणि जाळीदार असे हे डोसे आपले तयार झालेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि एक डोसा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. खूप जाळीदार आणि मऊ असं झालेलं आहे. तर उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी असेच सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.